सर्वात प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम. देव माझा मी देवाचा. शब्दांकन प्रसन्नजित राजे रणशूर देहुगाव पुणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, ज्या जीवाला परमेश्वर प्राप्ती हवी आहे अशा जीवाने देव माझा मी देवाचा असे होऊन असले पाहिजे. कारण जोच देवाला समर्पित होतो अशा साधकांचा या जगात निज सखा सोयरा अनिमित्त बंधू सर्व काही परमेश्वर असतो. म्हणून साधकाने आपला योगक्षेम कसा चालेल याची काळजी करू नये. कारण भगवंत म्हणतात, सर्व धर्माचा परित्याग करून अनन्य गतीने जो मला शरण येतो, ज्याचे माझ्याकडेच लक्ष आहे, माझ्याच तत्वावर चालतो, त्याच्या प्रपंचाचा सर्व कारभार मी सांभाळतो, त्याचे योगक्षेम मी पूर्णत्वास नेतो. अनन्य गतीने जो मला शरण येतो तो माझ्या प्राप्तीला पोहोचतो. याचा बोध आपण आता खालील लीळेतून ऐकणार आहोत. लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोंबेग्रामला असताना स्वामी देमाईसाला म्हणतात, आपण गावाला जावे. तेव्हा देमाईसा स्वामींना म्हणतात, हे काय जी, आम्ही सर्व सोडून आपल्याकडे आलो आणि आपण काही निरूपण करत नाही व खुशाल मला जायला सांगता. असे कुठे असते का देवा? देमाईसाईच्या या वक्तव्यावर स्वामी म्हणतात, बाई तुमच्याकडे होते काय म्हणून तुम्ही ते सगळं सोडून आमच्याकडे आलात? तुम्ही आलात कसे हे देव तिला सांगतात. नवरा होता तो वारला, मुलगा होता तो पण वारला, त्यामुळे साहजिकच आता चांगलं काही नेसावं, चांगलं काही खावं हे करता येत नाही. मुलगा मेला म्हणून मग आता शेतीवाडी तीही नाही. मग आता काय करायचं? 4 सुवासिनीत कुंकू लावून मिरवावं ते पण जमत नाही. मग आता शेतीवाडी तीही नाही. मग आता करायचं काय? मग असा वैतागलेला जीव परमेश्वराकडे धाव घेतो. तसे तुमचे आहे. तुमचे सर्व गेले म्हणून तुम्ही इथे आलात आणि वर म्हणता की आमच्यासाठी सर्व सोडले. म्हणून देव तिच्या वर्मावर बोट ठेवतात. बापा भावाच्या घरी तुम्ही राहायचे, तिथे भांडी कुंडी घासल्याशिवाय कुणी फुकट काही देणार नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे आलात. मग स्वामींनी परमार्गी जीवनने कसे असावे हे कुष्ठ यांचा दृष्टांत घेऊन निरूपण केले. एक कुष्ठ झालेला माणूस प्रपंचाला वैतागून गावेबाहेरील देवतेला शरण येऊन म्हणतो, देव माझा आणि मी देवाचा, म्हणून तिथेच राहू लागला. मग देव योगाने देवता अभिमानाने त्याचे कुष्ठ बरे झाले. मग त्याचे नातेवाईक त्यास घेण्यास येतात. मग तो म्हणतो, आता देव माझा मी देवाचा. आम्ही श्री चक्रधर स्वामी देमतीला म्हणतात, जीवाने देव माझा व मी देवाचा असे होऊनही असावे. मग देमतीला स्वामींना म्हणते, देव माझा व मी देवाचा असे राहिले तर अन्न वस्त्र कोण पुरवणार? मग स्वामी म्हणतात, एवढा मोठा परमेश्वर ज्याने सृष्टी निर्माण केली त्याचे होऊन तर पहा. अन्न वस्त्र सर्व काही आम्ही पुरवणार, त्याची काळजी जीवाने करू नये. ही आजची लीळा होती आणि यातून खूप काही आपल्याला घेण्यासारखं आहे. देव माझा मी देवाचा ही भावना ठेवून आपण जर राहिलो तर नक्कीच परमेश्वर आपल्याला आपल्या कामामध्ये यश मिळवेल, यश मिळवण्यास मदत करेल. फक्त त्यावर आपण विश्वास ठेवणं गरजेचं असतं. तुम्हाला ही लीळा कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच लीळा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ येतील आणि ते तुम्ही आनंदाने त्याचा स्वाद घ्याल. बाकी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगाच. बाकी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. दंडवत प्रणाम.